गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून उसावर प्रतिटन 5 रुपये कपात करण्याच्या निर्णयावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने हा निर्णय घेतला, पण विरोधकांनी यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं। मात्र ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यातून नाही तर कारखान्यांकडून घेतली जाणार आहे। नेमका हा निर्णय काय आहे पाहूयात। पूरग्रस्तांच्या नावाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशावर दरोडा टाकायचा प्रयत्न केलेला आहे। तर खिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटते सरकारचा दिवाळीखोरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे। तो काही भार कोणते शेतकरी देणार नाही, कारखान्याच्या एकूण होणाऱ्या व्यवहारातून ते 5 रुपये जाणार आहे। उसावर प्रतिटन 15 रुपये कापण्याच्या निर्णयावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी कारखान्यांकडून प्रतिटन 15 रुपये घेण्याचा निर्णय घेतला। मात्र पैसे शेतकऱ्यांच्या बिलातनं कापले जातील असं समजून विरोधक सरकारवर तुटून पडले। पूरबाधित शेतकऱ्यांसाठी प्रतिटन 5 रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये असे एकूण प्रतिटन 15 रुपये कापले जातील आणि यातून जवळपास 180 कोटींचा निधी सरकारला मिळेल। बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रतिटन 15 रुपये कापून घेऊन त्यातले 5 रुपये पूरग्रस्तांच्यासाठी द्यायचे आणि 10 रुपये मुख्यमंत्री निधीला जमा करायचे अशा प्रकारचा निर्णय झाला। म्हणजे एक प्रकारे पूरग्रस्तांच्या नावाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशावर दरोडा टाकायचा प्रयत्न केलेला आहे। हे आम्हाला अजिबात मान्य नाही। याच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा त्याच्याच हात खिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटते सरकारचा दिवाळीखोरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे। आमची सरकारला विनंती आहे, 86,000 कोटीचा शक्तीपीठ करण्यापेक्षा ते पैसे इकडं अतिवृष्टीतनं या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वळवा। काही भार कोणते शेतकरी देणार नाही, कारखान्याच्या एकूण होणाऱ्या व्यवहारातून ते 5 रुपये जाणार आहे। त्यामुळे आणि जाणार कोणासाठी? शेवटी आमचा शेतकरी बांधव पुरामध्ये अडकलेला आहे। प्रचंड यावर्षी न भूषण भविष्य अशा प्रकारचे पाऊस झालेत। हा जो पूरग्रस्त सहायता दिला जो पैसा जाणार आहे त्यातून आमच्या शेतकरी बांधवांना त्याची मदत होणार आहे, परंतु याच्यातून काही शेतकऱ्यावर काय परिणाम होणार आहे असं जे सांगितलं जातं ते अजिबात होणार नाही। तर म्हणजे त्याची ही विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो। महाराष्ट्रात सत्ताधारी असो की विरोधक, मातब्बर नेत्यांची साखर कारखानदारी आहे, ज्यात शरद पवार, अजित पवार, विखे पाटील, पंकजा मुंडे, जयंत पाटील, हसन मुश्रीफ आणि रोहित पवार यांचेही साखर कारखाने आहेत। पण कारखान्यांकडून प्रतिटन 15 रुपये कपातीच्या निर्णयाला रोहित पवारांनी विरोध केला। दुसऱ्यानं अर्पण केलेली लक्ष्मी आम्हीच अर्पण करतो हे दाखवण्याचा पराक्रम असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। आपण देवाला लक्ष्मी अर्पण करतो, आता इथं हे सरकार असं आहे दुसऱ्याला लक्ष्मी अर्पण केली ती घ्यायची आणि आपणच ती अर्पण करतो अशी दाखवायची, असं पराक्रम या सरकारने तिथं केलेला आहे। कसा केला आहे तर ऊस उत्पादक शेतकऱ्याकडनं अतिरिक्त 15 रुपये हे सरकार तिथं घेणार आहे का की पूरग्रस्त शेतकऱ्याला मदत करण्यासाठी। म्हणजे शेतकरीच महाराष्ट्रातला दुसरा शेतकऱ्याला मदत करतोय असं आपला म्हणावं लागेल। आणि सरकार मात्र कशामध्ये मग्न आहे तर मलिदा खाण्यामध्ये, भ्रष्टाचार करण्यामध्ये। कारखान्याकडे जे काही गाळप होतं त्या टनाला 2 रुपये 5 रुपये हे साखर कारखाना त्यातनं देत असतो। तशा पद्धतीचा हा निर्णय, असा त्याचा अर्थ की शेतकऱ्याचे कमी केले आणि दिले असं नाही। आदरणीय पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना किल्लारीला भूकंप झाला, त्या भूकंपग्रस्तांना सुद्धा त्यावेळी टनाला 2 रुपये कारखान्याने कापून दिले होते। मग त्यावेळी हा जिजिया कर होता का? मला राजकारण याच्यात करायचं नाही। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या एकूण 30 जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं। शेती वाहून गेली, घरांचंही मोठं नुकसान झालं। त्यामुळे आता शेतकऱ्यांना मदतीची आस आहे। निकषा पलीकडे जाऊन मदत करू असं मुख्यमंत्र्यांनीही म्हटलंय। केंद्राकडे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मदत मागितली आहे, तर वेगवेगळ्या माध्यमातूनही हातभार घेण्याचा प्रयत्न सरकारचा आहे। कारखानदारांकडून सुद्धा प्रतिटन 15 रुपये हा त्याचाच एक भाग आहे। विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.